रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर. आज आपण सह्याद्री पर्वत रांगेतला जो काय उकडीचा भात आहे, म्हणजे इकडे कोकणात उकडीचा भात खातात. तर उकडीचा भात का खातात, तर तो आरोग्यदायी मानला जातो. त्याचं कारण असं की उकडीच्या भातात अगदी जे पित्ताचं प्रमाण असतं ते कमी होतं आणि जे आजारी व्यक्तींना उकडीचा भात कोकणात म्हणजे अगदी आवर्जून दिला जातो. तर ह्या उकडीचा भात करण्यापाठीमागचं कारण असं की ते कसं करतात नेमकं. तर उकडीचा भात अशा पद्धतीनं हा जो भात आहे, जो आता आपल्याकडे हे जे पंडित म्हणून जे बियाणं होतं त्याचं आपण काय केलंय, त्याला उकडले. उकडून झाल्यानंतर आपण याला उकडल्यानंतर ह्याला आपण असं इकडं याच्यातलं पाणी काढण्यासाठी हे जे थाबडं म्हणतात त्याला, जे बांबू पासून बनवलं जातं, बांबू क्राफ्ट मध्ये येतं. आणि याच्यात आपण ही गाळून घेऊन हे आपण काय करतो, हे भात सुकवलं जातं. आणि सुकवल्यानंतर त्याला आपण त्याचं तांदूळ करायचे. तर नेमकं ह्या भाताला कोकणात टिकवण्यासाठी पण वापरलं जातं. तर काय होतं, भात ज्यावेळी आपण हार्वेस्टिंग करतो, ज्यावेळी भात शेतात पिकतं आणि त्यानंतर 1 वर्षापर्यंत त्याला पुन्हा अंकुर येऊन ते दुसरं भात देण्यासाठी तयार असतं, किंवा त्याचा गवत म्हणजे भातात रूपांतर होऊन त्याचं अजून दुसरं त्यानं भात देण्यासाठी ते तयार असतं. मग अशा परिस्थितीत भाताला जर आपण उकडलं तर काय होतं, त्याच्यातले जे काही जैविक घटक आहेत, जे अंकुर तयार करतात, ते काय करतात, ती प्रक्रिया तिथंच थांबते आणि ते भात टिकून राहतं. जर 1 वर्षापर्यंत अशी प्रक्रिया नाही केली, किंवा त्याला जर आपण जंतुनाशक किंवा अशा पद्धतीने जर जी काय जर त्याच्यावर नाही वापरलं, तर काय होतं, त्या भातात टोके तयार होतात. आणि टोके तयार झालेलं आपलं साठवलेलं जे आपण तट्ट्यामध्ये जे किंवा जे काय साठवण ठेवतो गोडाऊन मध्ये, तर त्याच्यात आतमध्ये टोके तयार होतात आणि भात काय होतं, निम्म खराब होतं. आणि आपल्याला ते अर्धच भात, मग तांदूळ अर्धेच मिळतात. अर्ध्यात आतमध्ये ते टोके जे तयार होतात, आतमध्ये जीव तयार होतात, छोटे छोटे किडे तयार होतात आणि ते भात खातात. आणि भाताला टिकून ठेवण्यासाठी पण उकडीचा भात केला जातो, म्हणजे तांदळाला टिकवण्यासाठी. आणि जे काही पेशंट आहेत, आपल्या घरी कोण आजारी असेल तर त्या माणसासाठी हा एक संजीवनी म्हणून उकडीचा भात वापरला जातो. आपण हा जो पंडित म्हणून जे जात आहे, त्या पंडित जातीचा आपण काय केले, हे भात उकडलेला आहे. तर या भाताला आपण आता गिरणीत त्याला कशा पद्धतीनं सडायचं आहे आणि त्याचे तांदूळ कसे बनवायचे आणि त्याचा भात आपण करून खायचा आहे. चला आपण आता ही पुढची सगळी प्रोसिजर पाहू. अशा पद्धतीने सुकवत टाकायचं आहे उन्हाला. उन्हाला सुकवत टाकून घ्यायचं, सुकत टाकून अशा पद्धतीनं मला 2-3 उन्हं लावायला द्यायची, कवळी उन्हं. आपल्या घरातली जे खोलीत आपण जे शेणानं मातीवर सारवतो, गाईच्या शेणानं, अशा मातीवर सारवलेलं जे शेण आहे, या शेणानं सारवलेल्या जमिनीवर हे जे भात आहे, हे भात पूर्णपणे त्याच्यातली उष्णता काढून घ्यायची आहे. ऊन जे तापलेलं असतं, उन्हात जे कडक तापलेलं जे भात आहे, ह्या भाताला आपण पूर्णपणे हे करून घ्यायचं आहे. आणि असं भात मग आपण काय करायचं, थंड झालेलं व्यवस्थित नॅचरली जी उष्णता निघून गेलेली आहे, हे आपण मशीन जे आपलं गिरण आहे, या गिरणीत जे कांडप आपण करतो, त्या कांडप आपण तिथं ते करून असे तांदूळ आपण करून घेतलेले आहेत. तर हे जे तांदूळ आहेत, हे आपल्याकडं घनसाळ आणि आपण पंडित अशा 2 प्रकारच्या जे भात आहे, त्या भाताचा आपण उकडीचे तांदूळ केलेले आहेत. आणि हे उकडीचे तांदूळ आता आपण काय करायचे आहेत, केलेले तांदूळ कशा पद्धतीने ते शिजवायचे आहेत आपण, म्हणजे अगदी मातीच्या मडक्यामध्ये त्याला अग्निसंस्कार करून ते शिजवले पाहिजेत चांगल्या पद्धतीनं. लाकडाच्या जी चूल करतो त्या चुलीवर, ते आपण आता कसं करायचं आहे हे आपण पाहू. आणि आपण ते कसं करायचं आहे चला बघू. हे आपण चूल पेटवून त्याच्यावर मातीचं भांडं ठेवलं आहे आणि याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे. हे पाणी आता थोडंसं उकळून घ्यायचं आहे. आपण पाणी उकळलेलं आहे, तर उकळलेलं पाणी काय करायचं, भांडं काय गरम होत नाही मातीचं, हे काढून घ्यायचं उकळलेलं पाणी बाजूला. आणि आता आपण काय करायचं आहे, तर आता आपण याच्यात पाणी उकळून घेतलं आहे साईडला. आता हे उकळलेलं पाणी आहे आणि आपण आता काय करायचं, ह्याच्यात हे तांदूळ धुतलेले जे तांदूळ आहेत, ते धुतलेले तांदूळ टाकून घ्यायचे.
हे आपण उकडलेले जे तांदूळ आहेत, हे तांदूळ आपण उकडलेल्या भाताचे जे तांदूळ केले ते तांदूळ आपण, आणि त्याच्यात आता काय करायचं, पाणी, गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. याला आता अगदी छोटासा मंद अग्नी, म्हणजे कमी प्रमाणात अग्नी लागेल, विस्तव लागेल अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीनं ह्याला विस्तव लावून घ्यायचा. आणि पाणी आपण जे उकड्या तांदळाला घालतो ते पाणी कसं करायचं, जास्त थोडंसं वापरायचं आपल्या रेग्युलर पाण्यापेक्षा. आणि आता आपण भात काय केला आहे, शिजत घातलेला आहे. तर बघू आपण आता याची टेस्ट कशी लागणार आहे. याला शिजायला सोडून द्यायचं. याच्यावर एक टोपण पाहिजे तर वरती ठेवून द्यायचं, म्हणजे वाफेवर चांगलं शिजतं. चला आता याला शिजायला सोडू. चला तर आता अगदी आपण त्याला मंदाग्नीवरही केलं आहे आणि भात अगदी तयार झालेला आहे बघा. छानपैकी उकडलेला तांदळाचा भात तयार झालेला आहे. तर आता आपला उकडीचा भात तयार झालेला आहे. हा भात तयार झालेला आहे. तर हा उकडीचा भात आपण टेस्ट करून बघू. तर उकडलेले जे तांदूळ आहेत किंवा जे भात आहे, जो तांदूळ म्हणजे भात उकडलं जातं आणि तो भात उकडून तांदूळ केलं जातं आणि हा तांदूळ वर्षभर टिकतो. तर टिकून ठेवण्याची पण ही एक चांगला प्रकार आहे. तर कोकणातली लोक जी निरोगी आहेत आणि अशा निरोगी राहण्यापाठीमागचं हेच कदाचित गूढ आहे की जो भात, उकडलेला भात कंपल्सरी कोकणात प्रत्येकाच्या घरात शिजवला जातो. आणि हा भात अगदी पचण्यासाठी हलका असतो. आणि पित्त वगैरे किंवा असे बरेचसे प्रकार जे काय किरकोळ जे म्हणजे आजार आहेत, जे वातावरण बदलल्यानंतर होतात, ते याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते. आणि हा कोकणात उकडीचा भात हा एक प्रचलित प्रकार आहे. आणि याच्यामुळेच कोकणातली लोक निरोगी राहत असणार आहेत, ही त्याच्या पाठीमागे जो गूढ असू शकते. तर असा हा जो उकडीचा भात आरोग्यदायी आहे. आजारी लोकांच्यासाठी त्याची पेज दिली जाते. कितीही आजारी जर एखादा पेशंट असेल तर त्याला तो उकडीचा भात कोकणात दिला जातो. त्याच्यासाठी प्रत्येकाच्या घरात हा उकडीचा भात असतो. तर आपण हा उकडीचा भात दाखवण्याचा तुम्हाला जो प्रकार केलेला आहे, म्हणजे जो काय प्रयोग केलेला आहे, तर हा जर प्रयोग तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ इतरांनाही नक्की पाठवा. सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगशी कनेक्टेड राहा. सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगला सबस्क्राईब करा. आत्ता लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण का असाच एक अजून पुढं आपण एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत लवकरच. तर चला, तर मग हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुन्हा लवकरात लवकर भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.